सुरुवातीलाच बातमी आहे बदलापूर अत्याचार प्रकरणातली। महाजनांची मध्यस्थी सुद्धा निष्फळ ठरलेली आहे। आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। बदलापूरमध्ये 9 तासांपासून नागरिकांचं आंदोलन सुरूच आहे। 7 तासांपासून रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे। संतप्त आंदोलकांचा ट्रॅकवरच ठिय्या बघायला मिळतोय। यावेळेस जर आपण बघितलं तर गिरीश महाजन यांची सुद्धा मध्यस्थी ही निष्फळ ठरली असल्याचं बघायला मिळालेलं आहे आणि आता गिरीश महाजन हे बदलापूर स्थानकावरून निघून गेलेले आहेत। प्रशासनाने आपल्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत। लिडरशिप नाहीये। सगळे इकडचे तिकडचे सगळे तरुण या ठिकाणी जमलेले आहेत। एका गावचे पण नाहीये, इथले स्थानिक परत दिसत नाहीये आणि त्या कोणाशी बोलावं, कोण कोणाला समजवणार हा विषय या ठिकाणी मला असं वाटतं की आता फार वेळ आपल्याला किती वेळ थांबवावं। पूर्ण लाईफलाईन आहे, त्यांना अपडाऊन करायची आहे। घरी जायचे लोक वरून मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, रुग्ण आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळ्या क्षेत्रात लोक इथून वापरतात। लाखो लोकांची ये जा इथून होते। मला असं वाटतं की असं म्हणजे शक्य नाही अशी मागणी आपण त्यामध्ये इथे जाणं आणि इथे आम्हाला मारून टाकू द्या असं कुठल्याही कायद्यामध्ये ठेवणार नाही। अतिशय संतापजनक आहे। आमच्या मनामध्ये तेवढाच राग आहे, शासनाच्या मनामध्ये तेवढाच राग आहे। शिक्षा त्याला कायद्याने द्यावी लागेल। गिरीश महाजन यांनी नेमकं काय म्हटलं हे आपण बघितलं आणि आंदोलन मागे घेण्यासाठी वारंवार त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे। मात्र या ठिकाणी आपण बघू शकतोय आंदोलक आंदोलनावर ठाम असल्याचे दिसतंय।